मम देव स्वतः डोंबिवली कुठेच मागे राहणार नाही, एकदम मज्जा आहे. वेलकम बॅक गाईज. तर मी सुधीर चव्हाण. तर आज आपण नवीन ठिकाणी नवीन लोकेशनवर आलो आहे आणि आज मी आलो आहे ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये मी आलो आहे तलावपाली या ठिकाणी. तर ते मी का आलो आहे तुम्हाला थोड्या दिसणारच आहे का आलो मी. पण आज आपल्यासोबत आहे वन अँड ओनली भाग्यश्री. खूप दिवसानंतर भेटलो आहे कारण की ती पण थोडा बिझी होती आणि मी पण थोडा बिझी होतो. बिझी नव्हतो मी, पण ती बिझी होती म्हणून तर भेटायला ही बिझी होती. तर थोडा भेटायला जमलं नाही आम्हाला. पण आज आम्ही 31st दिवशी प्लॅन केला मी आणि तो पण प्लॅन एकदम मस्त केला. आणि या ठिकाणी तिचा फोन आला मला की जाऊ आपण. तर म्हणलं ठीक आहे जाऊ. आम्ही आता या ठिकाणी पोचलो आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. तलावपालीच्या ठिकाणी हे बघा. तर या ठिकाणी फुल गर्दी झाली आहे. या ठिकाणी आम्हाला बघायला थोडी पण जागा नाही आहे. अजून चालू झालं नाही तरी पण याच्या आधी पूर्ण गर्दी झाली आहे. या बघा तुम्ही. खूप आपल्या जागा भेटली पाहिजे. भेटेल. भाग्यश्री बोलली म्हणजे भेटेल. कारण की भाग्यश्रीची ओळख आहे या ठिकाणी. ओळख आहे बोलते भाग्यश्रीची. आम्ही फक्त प्रयत्न करणारे दिसायचा प्रयत्न करू आपण. जसं होईल तसं पुढे बघा काहीच गर्दी बघ किती. फुल गर्दी आज. ओ भाई साहब गर्दी बघा काहीच. गर्दी बघा आईच्या गावात. भाग्यश्री गर्दी बघ. हे सुरू झालंय का ठिकाणी. आम्ही कुठली स्टाईल भाग्यश्री कुठली स्टाईल आरती आपण गंगा स्टाईल आरती बघायला आलो आम्ही ठाण्यामध्ये. आणि एवढी गर्दी आहे की खूप गर्दी आहे. आरती बघायची गंगा आरती सर्व पंडितही उपस्थित आहेत. परंतु तत्पूर्वी खूप गर्दी आवाहन करणार आहोत. सांस्कृतिक न्यास आयोजन होते तेव्हा अशा गंगेला ज्यांनी आपल्या लोकेशन बघा आम्हाला भेटला. एवढा मागं होतो आम्ही, मागून पुढे आलो आम्ही. सर्व पंडितांचं श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आणि यापुढची सारे सूत्र हिमांशू पंड्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या स्वागत करणार. आमची जिरली आमची जिरली. श्री गुरु चरण सरोज हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे ताम्. ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारुभक्षणं कृष्णदामोदरं वासुदेवं द्रविणं त्वमेव सर्वं मम देव.
सगळे दुडगुन लागतात ते बघा. हे असं असतं. अरे देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यश. बोले सियावर रामचंद्र की. या ठिकाणी गंगा आरती झाली आणि खूप मस्त वाटलं मला. या ठिकाणी बघा सगळेजण घरी चालले. खूप पुढे आलेली पण मी मागे होतो. काय करणार, मला कोणी पुढे घेतलं नाही ना, मला पुढे घेतलं. ठीक आहे, तिने बघितलं, तिला पण बघितलं म्हटलं. आता हे लोक जाण्याची घाई करतात ते. तर या ठिकाणी आमचा मित्र अक्षय आला. अक्षय आयगर बिचारा कामावर आला. त्याला काय गंगा आरती बघायला भेटली नाही. थोडी तरी भेटली का भाई? पुढे आलेला ना, तो पुढे आलेला, थोडी भेटली त्याला पण. अरे पुढे पण क्वालिटी चक्कर आलेली माहिती. कशी उडी मारली तुम्ही? अशी उडी मारली तिने. सपोशी होते भाई. तुला नाही, नंतर ती ना वरती जाऊन वरती बोलते, नंतर ती जाऊन पुढे जाऊन खुर्च्यांवर उभी राहिली. अरे पण मस्त एन्जॉय करतो. म्हणजे हा, पण तिला कोणी सांगितलं एवढं आतमध्ये जायला? एखादा सपोशीचा त्रास होतो भाई, थांबायचं ना बाहेर. मग आम्हाला होतं तरी आम्ही होतो, आपण होतो यार. आपण मागून किती जिद्द मागून होती आमची, जिद्द. गाईस लिटरली आम्ही एवढे मागे होतो ना, आम्ही एवढे मागे होतो. मागेशी बोलली चल सुधीर मी घेऊन जाते तुला. मी बोललो भाई सगळे पोरी आहेत काय. माझा मम्मीचा फॉर्म्युला होता, घुसायचा कसा मला चांगलं नाही. मी म्हटलं भाई अरे पोरी आहेत का, धक्का बिक्का लागला कोणी काय कोण काय बोलेल बिलेल. तुझी नाही दुसरं माझ्या मागे बोलतं. ते मागे गेलो, सागा करत आतमध्ये घुसलो भाई. हे फक्त 30 मिनिटाच्या शोसाठी आम्ही एवढी धावपळ करतोय फक्त. चांगली धावपळ. तर मित्रांनो, सर्वांना माझ्याकडून माझ्या मित्रांकडनं हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर. 2026 सुरू झाले. फटाकडे बघा बाहेर, फटाकडे बघा. कोपरला आम्ही तिकडे निघालो बाहेर. गंगा आरती होत होते, पाहिलं आपण आणि तिकडे सांग थोडा फिरलो. आणि फिरण्यामध्ये एवढे झालो की आम्हाला कालच नाही की 12 कधी वाजले. सो तर मी आणि आता आम्ही कोपर स्टेशनला आम्ही बघा, कोपर स्टेशनला आम्ही. आणि कोपर स्टेशनवर आमचा न्यू इयर झाला आहे. खूप मस्त वाटते. फर्स्ट टाईम लोकल ट्रेनमध्ये न्यू इयर करतो मी. असं तर मी घरी असतो. आणि हे बघा, हे आहे बघा आपले डोंबिवली कुठेच मागे राहणार नाही. कोपर तर डोंबिवलीचा पार्ट आहे ना. सो तर डोंबिवली कुठेच मागे राहणार नाही. एकदम मज्जा आहे. तर मित्रांनो, आज आम्ही ऑलमोस्ट घरी पोहोचलेलो आहोत. आत्ता जस्ट घरी पोहोचलो आम्ही. मी भाग्यश्रीला सोडून पुढे जाणार आहे. पण मित्रांनो, मला एक छोटंसं तुम्हाला सांगायचं होतं. आज जो एक्सपिरियन्स भेटला ना, जो एक्सपिरियन्स बघितला ना, तो तुम्ही भाग्यश्रीकडनंच ऐका. भाग्यश्री बोल, काय बोलायचं तुला? जे बघितलंय आम्ही आज, लाईक काशी विश्वनाथची आरती, गंगा आरती आम्ही अक्षरशः लाईक ठाण्यामध्ये आम्हाला बघायला भेटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. लाईक इट्स अ डिवाइन एक्सपिरियन्स मी बोलू शकते. बट इट्स लाईक नाही काय शब्दच नाही आहे. बिकॉज कारण की आम्ही जो एक्सपिरियन्स घेतला त्या ठिकाणी, जो एक्सपिरियन्स घेतला म्हणजे तो बाप एक्सपिरियन्स, म्हणजे टॉप लेवलचा एक्सपिरियन्स होता. कारण की तुम्ही काशीला जा नाही तर नका जाऊ, पण तुम्हाला ठाण्यात हा एक्सपिरियन्स भेटलाय. खरंच आरती, गंगा आरती तुम्हाला ही ठाण्यात बघायला भेटली. तुम्ही जेव्हा केव्हा जाशाल काशीला तुम्ही ती बघाल. पण आपल्या ठाण्यामध्ये बघितली आणि ते तुम्ही पण बघणार. आता मी तर व्हिडिओ मध्ये टाकणार सगळ्या गोष्टी. मी तर बोलेल की तुम्ही आता मला नाही माहिती परत कुठे बघायला भेटेल आपल्याला. बट त्यांनी सांगितलं की ठाण्यामध्ये अजून काहीतरी एक्साइटिंग येणार आहे. बट मला नाही माहिती, त्यांच्या पेजवर जा तुम्ही बघा. बट मला नाही माहिती अजून किती काय काय मिळणार आहे. बट तुम्ही जेव्हा केव्हा काशीला जाल, पण तुम्ही डेफिनेटली एक दिवस राहून ती आरती नक्की बघा. नक्की म्हणजे नक्कीच बघा. मी तरी सांगेल की फक्त तुम्ही आरतीसाठी का होईना पण काशीला जावा खरंच. आणि ही आरती फक्त काशीलाच होते असं नाही. ही डिवाइन आरती सगळीकडे होते.
लाईक उज्जैन, ओंकारेश्वर सगळीकडे होते जिथे तुम्ही जाल, बट मोस्टली काशीमध्ये जास्त ठिकाणी, त्याच्यामुळे तुम्ही जा. चालेल, भेटूया आपण नेक्स्ट भागामध्ये. सायनिंग ऑफ गाईज, बाय. हॅपी न्यू इयर. हा Happy New Year. हॅपी न्यू इयर.